संतप्त आदिवासींचा गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या। महिलांच्या रुद्र अवतारानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी थेट गाठली आदिवासी वाडी। पेण तालुक्यातील बोरगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील 5 आदिवासी वाड्यांना रस्ता पाण्याच्या समस्या भेडसावत असताना संबंधित अधिकारी 1.5 वर्ष उलटूनही पाणी आणि रस्त्याचा प्रश्न सोडवू शकलेले नाहीत। रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता या वाड्यांच्या ठेकेदारांवर मेहरबान असल्याचे चित्र दिसत आहे। येथील जल जीवन मिशन योजना पूर्ण न करणाऱ्या डीके कन्स्ट्रक्शनवर रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आणि गटविकास अधिकारी मेहरबान असल्याने येथील 5ही वाड्यांना प्यायला शुद्ध पाणीही उपलब्ध नाही। येथील आदिवासी बांधवांनी वारंवार अर्ज विनवण्या करून देखील गटविकास अधिकारी लक्ष देत नसल्याने अखेर मंगळवारी सकाळी 11च्या सुमारास शेकडो संतप्त आदिवासी, शेकडो महिला पुरुषांनी थेट पंचायत समिती कार्यालयात शिरून गटविकास अधिकाऱ्यांच्या केबिन समोरील लॉबीमध्ये ठिय्या मांडून घोषणा देत जोपर्यंत गटविकास अधिकारी आमच्यासोबत प्रत्यक्ष येऊन वाडीतील दूषित पाण्याची परिस्थिती पाहून शुद्ध पाणी देणार नाहीत तोपर्यंत उठणार नसल्याच्या निर्धारानंतर गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ, बांधकाम विभागाचे अभियंता आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंत्यांना घेऊन वाडीत गेल्यानंतर येथील आदिवासी भगिनींनी विहिरीतील पाणी काढून गटविकास अधिकाऱ्यांना प्यावयास सांगितल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी व इतर अधिकाऱ्यांनी पाणी पिण्यास नकार दिल्यानंतर संतप्त महिलांनी गटविकास अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करीत आमच्या आदिवासी वाडीच्या बाजूला असलेल्या राजकारण्यांच्या क्वाऱ्यांसाठी वनविभागाच्या जागेतून पाईपलाईन नेऊन त्यांना धंद्यासाठी शुद्ध पाणी मिळते आणि आम्हाला प्यायला सुद्धा शुद्ध पाणी देत नाहीत। आमच्यासाठी येणाऱ्या पाण्याची लाईन सुद्धा वनविभाग टाकून देत नाही। म्हणजे वनविभागाचे अधिकारी राजकारण्यांना घाबरतात का? ती माणसं आणि आम्ही आदिवासी माणसं नाहीत का? आमच्या पाईपलाईनला वनविभाग का अडवते? असे एक ना अनेक प्रश्न विचारत जोपर्यंत आम्हाला शुद्ध पाणी देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाऊ देणार नाहीत अशी भूमिका संतप्त महिलांनी घेतल्यानंतर कटिंग कसा अधिकाऱ्यांनी तात्पुरता व्यवस्था म्हणून दोन्ही वाड्यांना 5000 लिटरच्या टाक्या देत टँकरने पाणी सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच आदिवासींचा संताप वाड्यांसाठी तात्काळ 5000 लिटरच्या 3 सेंटेन्सच्या पाणी साठवणच्या टाक्या दिल्या जातील असे भाऊसाहेब पोळ यांनी आश्वासित केले। मात्र त्यानंतरही संतप्त आदिवासी भगिनींनी उपस्थित अधिकाऱ्यांना तंबी देत सांगितले की उद्या जर शुद्ध पाणी मिळाले नाही तर पुन्हा पंचायत समितीमध्ये येऊन अधिकाऱ्यांची कार्यालये बंद करू। यावेळी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, विस्तार अधिकारी प्रसाद म्हात्रे, मानसीताई पाटील, राजू पाटील, नरेश पाटील, सचिन पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पाचपोण, रमेश राठोड, बांधकाम विभागाचे अभियंता श्रीमती शीद, समीर म्हात्रे, बोरगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील आदी उपस्थित होते। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पेण। पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील 5 आदिवासी वाड्यांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे। दूषित पाणी लोक पितात। नुकताच येथील आज एक मुलगी काविळीच्या आजाराने मेली आणि त्याला कारण होतं दूषित पाणी। अशाच पद्धतीचं दूषित पाणी येथील आदिवासी बांधव पित आहेत। 1.5 वर्षापूर्वी जलजीवन मिशन योजना मंजूर झाली, परंतु आजपर्यंत ह्या वाड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी पोचलेलं नाही। मात्र ठेकेदाराला अभियंत्यांनी बिलं दिलेली आहेत। ह्याचप्रमाणे इथे रस्ते जे मंजूर आहेत ह्या रस्त्यांमध्ये सुद्धा बांधकाम रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंते जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि आदिवासी मात्र असाच ह्या सुविधांपासून वंचित आहे। त्यामुळे आज संतप्त शेकडो आदिवासी बांधव पेण पंचायत समितीमध्ये धडकले आणि त्यांनी पूर्ण पंचायत समितीच ब्लॉक करून टाकली, पूर्ण ठिय्या आंदोलन केलं आणि जोपर्यंत आमच्या पाण्याची वस्तुस्थिती पाहत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असा अट्टास किंवा आग्रह धरल्यानंतर गटविकास अधिकारी दोन्ही विभागाच्या अभियंत्यांना घेऊन साईटवर गेले। त्यांनी जी परिस्थिती पाहिली, जे पाणी आदिवासी पितात तेच पाणी गटविकास अधिकाऱ्यांना आणि त्या अधिकाऱ्यांना प्यायला सांगितलं, त्यांनी ते पिलं नाही। मग आदिवासी माणूस नाही का हा मोठा प्रश्न पडतो आणि अशाच पद्धतीने जर आदिवासींची अवहेलना किंवा कुचंबना होत राहिली तर हा देश महासत्ता कसा होईल हा मोठा प्रश्न आहे। साईट व्हिजिट केली तेव्हा त्यांनी पाण्याची परिस्थिती पाहिली। अशा पाणी हे आदिवासी बांधव पित आहेत। त्यामुळे ह्याला जबाबदार असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आणि ह्याच